आता याच्यानंतर सगळे मंडळ येणार का? गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. लाडक्या गणरायाचं मोठ्या दिमाखात आणि मोठ्या उत्साहाने गणरायाचं स्वागत झालेलं आहे. यावर्षी महात्मा बसवेश्वर गणेशोत्सव तरुण मंडळांनी इको फ्रेंडली देखावा हा सादर केलेला आहे. या सादरीकरणाचं विशेष म्हणजे हा सादरीकरण पूर्णपणे आपल्या पुट्ट्यापासून बनवण्यात आलं, इको फ्रेंडली आहे. पर्यावरणाचं रक्षण या माध्यमातून झाली पाहिजे. अनेकदा उत्सवामध्ये पर्यावरणाचं रक्षण होत नाही. त्या पूर्ण त्याचं रक्षण व्हावं यासाठी आम्ही मंडळाचा दरवर्षी प्रयत्न असतो. गेल्या वर्षी आम्ही गोमय गणेश या मंडळाने करून दाखवलं. यावर्षी पुट्ट्यापासून हा रथ तयार करून हा स्वागत मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. दरवर्षी असं नवनवीन उपक्रम श्री मानाचा महात्मा बसवेश्वर गणेशोत्सव तरुण मंडळ माळी गल्ली बांधव यांनी करत असतात आणि अनेक या मंडळाला अनेक लोकांचे मार्गदर्शन आहेत, तसंच सहकार्य सुद्धा आहे. तरी मी एवढंच यावर्षी प्रथमतः रक्तदान आणि त्यानंतर वृक्षारोपण, त्यानंतर आरोग्य शिबिर असे अनेक शाळकरी मुलांना वह्या वाटप आहेत. स्वच्छता मोहीम आहे आणि विशेष करून स्मशानभूमी स्वच्छता आम्ही हे दरवर्षी संकल्पना राबवत असतो. स्मशानभूमी स्वच्छता आणि तिथे झाडे लावणे आणि ते झाडे संगोपन करणे. गेल्या वर्षी झाडे लावलेले यावर्षी वाढलेले आहेत की नाही हे आम्ही बघत असतो. त्याचप्रमाणे आम्ही स्वीट्स मोदक हा एक प्रकल्प यावर्षी राबवणार आहे आणि ते सीड्स बॉक्स मध्ये आम्ही बी प्रक्रिया करून ते जाता जाता रोडच्या कडेने आम्ही फेकत जाणार आहे. कारण त्याच्यामुळे वृक्ष लावण्यापेक्षा ते बिया उगवून त्याचं झाडात रूपांतर कसं होईल याचा आम्ही या मंडळाकडून दरवर्षी प्रयत्न करत असतो. ते शेड्स बॉल आम्ही गेल्या वर्षी सुद्धा केलं होतं आणि या वर्षी सुद्धा ते संकल्प आम्ही परत एकदा राबवणार आहे. आज संपूर्ण देशामध्ये गणेशाचं आगमन अतिशय उत्साहानं होत असताना महात्मा बसवेश्वर गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीनं आज माळीगल्लीचा राजा म्हणून ज्याला संबोधलं जातं अशा गणपतीचं आगमन आमच्या वार्डामध्ये झालेलं असून मी गणेशाच्या चरणी प्रथमतः वंदन करतो आणि प्रार्थना करतो की देशामध्ये या वर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस आहे. देशातल्या या राज्यातल्या सर्व जनतेला सुखी समृद्धी आनंद ऐश्वर्यात ठेवण्याची प्रार्थना प्रथमतः गणेशाच्या चरणी करतो आणि महात्मा बसवेश्वर गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीनं
अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम वर्षाला होत असते. आणि गणेशाचा उत्सव म्हटल्यानंतर गणेशजी बुद्धिमान देवता होते, बुद्धीचे देवता होते. तशाच पद्धतीनं महात्मा बसवेश्वर गणेशोत्सव मंडळाच्या सर्व सदस्यांनी चांगल्या पद्धतीचा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न प्रत्येक वर्षी करतात. सामाजिक उपक्रम राबवत असताना गोमय गणपती असेल, वृक्ष लागवड असेल, रक्तदान शिबिर असतील, स्मशानभूमी स्वच्छता असेल आणि वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हे 11 दिवस हे या ठिकाणी संपन्न करत असतात. तर मी पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव तरुण मंडळाच्या वतीनं जे आज गणेशोत्सव साजरा या ठिकाणी होतो, त्याच्यामध्ये माई आर्ट्सच्या माध्यमातून संतोष नंदुरे हे अतिशय हिरिरीनं भाग घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा हा तरुण प्रयत्न करत असतो. आणि तितक्याच तत्परतेनं आमच्या मंडळाचे सर्व सदस्य त्या तरुणाच्या पाठीशी उभं राहतात. गावामध्ये वेगळ्या प्रकारचा आदर्श मांडत असताना गणेशजींचं ज्यावेळी आगमन होते त्यावेळी वेगवेगळ्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देखील समाजामध्ये एक चांगलं संदेश जावा यासाठी आध्यात्मिक प्रवचनाचं देखील या तरुणांकडून आयोजन होत असते. तर मी गणेशांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की महाराष्ट्रातील व देशातील तमाम जनतेला सुखी समृद्धी आनंद ऐश्वर्य ठेवो. जय हिंद, जय महाराष्ट्र.